नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर आता स्वानंदी आणि समर दोघंही एका रूम मध्ये राहायला जाणार आहेत. आजीने तसं ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर आनंद आणि निकिता या दोघांनाही बोलावून त्यांची रूम छान अशी डेकोरेट करायलाही लावलेली आहे. परंतु मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता या दोघींच्याही चांगल्या शिट्ट्या वाजायला लागलेल्या आहेत. यासाठी मल्लिकाने ऑलरेडी जे काही कांड केलेलं आहे ते म्हणजे समरला ती म्हणत असते की खरंच माझ्यामुळं म्हणजे अनिकामुळं अधीरामुळे हे सगळं तुला करावं लागत आहे आणि त्याचबरोबर आता स्वानंदी बरोबर एकत्र रूम मध्ये सुद्धा राहावं लागणार आहे. परंतु इकडे समर मात्र म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, आमच्या दोघांमध्ये कोणतंच नातं नसणार आहे. एक तडजोड आहे. जोपर्यंत माझी बहीण तिकडं खुश आहे तोपर्यंत इथलं हे नाटक चालू राहणार आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समर आणि त्याचबरोबर स्वानंदी इकडे आता निकिताने स्वानंदीच्या हातामध्ये दुधाचा ग्लास दिलेला आहे आणि स्वानंदी दुधाचा ग्लास घेऊन रूमकडे आलेली आहे. स्वतः निकिता तिला रूमजवळ सोडायला सुद्धा आलेली असते आणि त्याच वेळी इकडे समर आतमध्ये असतो. समोर येऊन पाहतो तर रूममध्ये छान असं डेकोरेशन केलेलं असतं. खरं तर समरला त्याबद्दल काहीच माहिती नसतं. हे सगळं आजी, आनंद आणि निकिता या तिघांनी मिळून केलेलं असतं. आता मात्र समर तिथे येतो आणि पाहू लागतो. तेवढ्यात तर निकिताने बाहेरून दरवाजा बंद केलेला असतो. समर पटकन जाऊन दरवाजा पकडत असतो पण निकिता दरवाजा बंद करून पळून जाते आणि म्हणू लागते की आता हा दरवाजा उद्याच उघडणार आहे. आता मात्र स्वानंदी आणि समर दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. एवढंच नाही तर निकिताने चावी सुद्धा घेऊन गेलेली असते आणि चावी आजीकडे दिलेली असते. कारण आनंद आणि निकिताला चांगलंच माहिती आहे की अंशुमन आणि त्याचबरोबर हे घरातले लोक कशा पद्धतीने विचार करत आहेत. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी आनंदच्या बाबतीत आनंदला सगळं माहिती आहे की या घरातली लोक समरला कसा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तर निकिताने इकडे स्वानंदीला सुद्धा त्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. समरला खूप राग आलेला असतो. समरला ही गोष्ट अजिबात पटत नसते. समर म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, काहीही झालं तरीही ही गोष्ट जी आहे ती वाटते तेवढी साधी नाहीये. पण आता करायचं काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न मात्र समरच्या पुढे असतो. समर आता गादीवरची चादर उचलतो आणि सगळी फुलं जी आहेत ती उधळून लावतो. खरं तर समर जे काही करत असतो ते सगळं रागापोटी करत असतो. त्याला हे लग्न करावं लागलेलं असतं ते फक्त आणि फक्त इकडे अधीरा आणि रोहनच्या लग्नासाठी. पण जेव्हा समरने ती चादर उधळलेली असते त्यावेळेस ती सगळी फुलं स्वानंदीच्या अंगावरती पडतात आणि स्वानंदी मात्र डोळे झाकून तिथे उभी असते. तर इकडे आता स्वतःच्या जीवाची घालमेल होत असते, ती म्हणजेच अर्पिता आणि त्याचबरोबर मल्लिकाच्या. त्या दोघींनाही खूप राग आलेला असतो आणि इकडे मल्लिकाला तर असं वाटत असतं की ते दोघं एकत्र पण येतील. आपण जाऊया चला. त्या दोघी ठरवतात की त्यांच्या रूमच्या बाहेर जाऊन बघूया आपण काय करता येते ते. मला तसं समरने सांगितलेलं आहे पण तरीही आपल्याला पाहायला मिळतं की त्या दोघीही अजिबात ऐकत नाहीत आणि दोघीही निघालेल्या असतात. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की दरवाजाच्या बाहेर येऊन उभा राहतात. कारण त्यांना पटतच नसतं की हे दोघं आतमध्ये आहे, त्यांच्यामध्ये काय चालू आहे. कारण या मल्लिकाला फक्त एवढंच माहिती आहे की समरचा संसार सुरू नाही झाला पाहिजे, समरला मूल झालं नाही पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात आहे. आणि म्हणूनच तिने अर्पिताला आता हाताशी घेते आणि दरवाजाच्या बाजूला जाते आणि म्हणते की चल आतमध्ये काय चालू आहे ते बघूया. खरं तर दरवाजा आजीने ऑलरेडी लॉक केल्यामुळं इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की नक्की काय करायचं. दरवाजा तर आपण उघडू शकत नाही म्हणून त्या दोघीही कान लावून बघतात. तेव्हा इकडे मल्लिका म्हणू लागते की अगं बघ ना काय बोलतायत, आवाज येतोय का आतनं. तेव्हा मात्र अर्पिता म्हणते नाही ग मम्मा, काही आवाज वगैरे येत नाहीये, थांब जरा. असं म्हणत त्या दोघी एकमेकींशी बोलत असतात. त्यांना म्हणायचं काय असतंय की आतनं काय आवाज येतोय का बघ, त्यांचं काय सुरू आहे का. ते दोघं काही झालं तरी एकत्र आले नाही पाहिजे तसं त्यांचं चालू असतं. तेवढ्यातच आजी बाहेर आलेली असते आणि आजीला कळतं की ह्या दोघी जणींची खुसफुस चालू आहे. आजी तिथे जाते आणि आजी विचारू लागते की काय चाललंय तुमच्या दोघींचं, हे सगळं काय करताय तुम्ही दोघी इथं.
असं म्हणत आजी त्या दोघींना ओरडते आणि आजी म्हणते चला आत्ताच्या आत्ता इथून. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहन आणि अधीरा या दोघांची सुद्धा लग्नानंतरची पहिली रात्र आहे. आणि मग त्यांना दोघांनाही सांगितलेलं असतं मंदाने की आजपासून तुम्ही एकत्र राहू शकता. पूजा झालेली आहे. त्यावेळेस मात्र बाबांनी सांगितले की मोठी बेडरूम आहे ती तुम्हाला घ्या, कारण अधीराचा कम्फर्ट बाबांना महत्वाचा वाटत असतो. परंतु राग येत असतो तो म्हणजे मंदाला. मंदा म्हणत असते की आपल्या तिघांना नाही पुरणार छोटी बेडरूम, पण बाबा मात्र ऐकत नसतात आणि मग दोघांमध्ये वाद सुरू होतात. बाबा म्हणतात की मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. आणि मग अधीराला वाईट वाटतं कारण बाबा आईंशी बोलत नाहीयेत. मग अधीरा इकडे बाबांकडे जाते, त्यांना समजवू लागते, त्यांना म्हणते की आपण सगळे एका घरात राहतोय ना, तर मला असं वाटतंय की तुम्ही आईंशी असा बोला नका ना धरू. त्यांच्याकडनं चूक झाली आणि त्यांनी त्या चुकीसाठी सर्वांची माफीही मागितली, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आईंशी बोललं पाहिजे, असं अधीरा बाबांना सांगू लागते. तेव्हा मात्र बाबा अधीराचं ऐकतात आणि फायनली त्यांच्या दोघांमधला म्हणजे मंदा आणि बाबा या दोघांमधला जो अबोल असतो तो मिटलेला असतो. इकडे समर मात्र स्वानंदीला सांगत असतो की काहीही झालं तरीही आपल्या दोघांमध्ये कुठलंही नातं नाहीये, हे फक्त एक तडजोड आहे माझ्या बहिणीसाठी केलेली. मला या नात्यामध्ये अजिबात रहस्य नाही, या नात्यामध्ये अजिबात रस नाही. तेव्हा स्वानंदी मात्र वाद टाळायचा आहे म्हणून तिचं फक्त एकच असतं ओके ओके, एवढंच ती बोलत असते. इकडे अर्पिता आणि त्याचबरोबर मल्लिका या दोघींनाही असं वाटत असतं की या दोघांमध्ये काही सुरू आहे का, काय होईल. आणि मग त्या दोघींनाही असं त्यांच्या डोळ्यांच्या समोर चित्र उभं राहिलेलं असतं की समर आणि स्वानंदी आता तो बेड सजवलेला आहे, त्या बेडवरती एकत्र आहेत. स्वानंदीने आयडिया करून समरला आपल्या मुठीत घेतलेला आहे, म्हणजे शब्दांमध्ये त्याला अडकवून आपल्या जवळ घेतलेला आहे. आणि मग मल्लिकाला जाणवतं ते म्हणजे आपलं या घरातलं अस्तित्व कमी होणार. एकदा का समरने या घराला वारस दिला की सगळं संपलं, आपण मात्र काहीच करू शकणार नाही असं वाटत असतं. आणि इकडे तिला स्वप्नही तसंच पडतं. म्हणून दोघी जणी सकाळी लगेच उठतात. एकतर रात्रभर त्यांची झोप झालेली नसते. सकाळी उठतात आणि पुन्हा समर आणि स्वानंदीच्या रूमकडे जातात. परंतु तिथे एक वेगळाच गोंधळ झालेला असतो आणि अचानक यांनी जाऊन दरवाजा उघडलेला असतो आणि समर आणि स्वानंदी एकमेकांच्या मिठीत असतात. आता मात्र मल्लिका आणि अर्पिता या दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं काय होऊन बसले असा प्रश्न त्या दोघींना पडलेला असतो. परत आजी तिथे येते आणि म्हणू लागते की काय चाललंय तुमच्या दोघींचं, काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पुन्हा इथे का आलेला आहात. आणि त्या दोघींना तिथून पाठवून देते. आजी म्हणते स्वानंदी पिंट्या आवरून घ्या असं आजी सांगू लागते आणि आजी गालातल्या गालात हसत तिथून निघून जाते. म्हणजे आजीच्या लाडक्या पिंट्याचा संसार आता मार्गी लागलेला आहे, आयुष्य मार्गी लागलेलं आहे, हे समाधान आजीच्या चेहऱ्यावर दिसत असतं. आणि इकडे मल्लिकाची मात्र वाट लागलेली असते. तिला आता चक्रा येऊ लागलेल्या असतात कारण आपलं अस्तित्व या घरातलं संपणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.